फुकाचे ते लोटासार भारे अमर सदैव नाही गर्भवास पुढते डोंगर जळती दोषाचे उदंड भावे उदंड घ्यावे उदंड भावे उदंड घ्यावे नाम गावे आवडे नाही गर्भवास पुढते डोंगर जळते दोषाचे तुका म्हणे घरच्या घरी तुका म्हणे घरच्या घरी देशाउरी न शिनिजे नाही गर्भवास पुढती डोंगर तळती दोषाचे पांडुरंगा करू काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी आपुलया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावया शिवम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांतो शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी मारुती नंद हे दुःख भंग मारुती नंद मेरी पुकार पवन सुत देवा पवन सुत परमा सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर विद्या विनय संपन्नम कली पाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहम फुकाचे ते लुटासार फुकाचे ते लुटासार भारे अमर सदैव नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषाचे पुस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी शिवेकृत घटले अभंग संत हृदय सम्राट देवनिवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगद्गुरु श्री प्रभूच्या हृदयातल्या मूर्तिमंत वैराग्याच्या रूपाने आज प्रकाशित आहे गाथ्याच्या रूपाने. त्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा गोड नामपर अभंग असून सर्व मनुष्य जीवाला विशेष करून शिंगवे गावाचा निमित्त करून पंचक्रोशीला अत्यंत साराचंही सार, सुखाचं फुकाचं, गरिबाचं श्रीमंताचं, त्रैलोक्यामध्ये कुठंही कामेन असं अविनाशी धन ती फुकट लुटा, फुकाची ती लुटा सार. आणि पुन्हा अमर व्हा, पण सदैव अमर व्हा.
अमर होऊन लोकांना त्रास देण्यापेक्षा दैववान अमर व्हा. नाही गर्भवास पडती डोंगर जळती दोषाचे. एका खूप गुड अभंग आहे. नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आज घ्यावा असा दंडक नियम आहे. एक तर आचार्यांच्या समोर कीर्तन आज आणि नियम पाळलेच पाहिजे म्हणतात. नियम पाळले नाही तर नियमाचं काय होत नाही, पण नियम पाळत नाही त्याचं बिघडत असतं. नाही गर्भवास पडती डोंगर जळती दोषाचे. प्रकाशनाना दोषाचे डोंगर आम्ही एका दिवसाला किती पाप करतो हे आपल्याला माहिती आहे. 3 GB 4 GB 4 GB किती GB जसं जसं मेमरी असेल ना तसं तसं ते होत असतं. डोंगर जळते दोषाचे. नाम घेतलं तर दोषाचे डोंगर जळतात. असं नियम बी नाही का तुम्ही कुठं घ्या कसं घ्या कसंही घ्या कसाही घ्या कुठंही घ्या. उदंड भावे उदंड घ्यावे. जो भाव असा असेल तो घ्या. उदंड भावे उदंड घ्यावे. नाम गावे आवडी. फक्त आवड पाहिजे. कसंही घ्या. जमीन चांगली असेल ना तुम्ही बीज कसंही फेका. चिंता करायची नाही की ही बीज सुईचं पडलं पाहिजे का उतनं पडलं पाहिजे. कसंही पडू द्या फक्त पेरीत राहा. माणसं चिंता फार करतात. बीजगण चांगला आहे पण कसं पेरू. अरे कसंही पेर ना बाबा पण पेरीत राहा. उदंड भावे उदंड घ्यावी. नाम गावे आवडी. नाही गर्भवास पुढते डोंगर जळती दोषाची. बरं तुका म्हणे घरच्या घरी देशा उरी नशिनीजे. पुढं जायचं काम नाही. घर सोडायचं काम नाही. कुठं जाऊ नका पण नामात राहा. जो नामात राहतो तो धामात राहतो. आणि जो नुसता कामात राहतो तो कोमात जातो एक दिवस म्हणे. असं लोक काय जे असेल ते रामदाने कामात नाही रामात राहावं. रामात राहावं. शरीर कुठेही असो परंतु वृत्ती मात्र नामात असेल. आणि ते नाम महात्म्य सांगणारा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. जेवढा वेळ असेल त्या वेळामध्ये आपण अगदी 11च्या आत सेवा समाप्त करूया. विठ्ठल विठ्ठल सर्वांना कल्पना आहेत भगवंताच्या आशीर्वादानं. श्री हरिहरेश्वर मूर्ती वर्धापन दिनानिमित्ताने वर्ष पहिलं आहे. आमचं कीर्तनही पहिलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये सोहळ्यामध्ये हा कार्यक्रम सुरुवात होतोय. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं पूजनीय श्रद्धेय सिद्धयोगी सद्गुरू गोविंदगिरीजी बाबा सद्गुरू किसनगिरीजी बाबा यांच्या अनंत आशीर्वादानं सद्गुरू परिव्रतकाचार्य आचार्य स्वामी भारतानंदगिरीजी महाराज सद्गुरू श्री स्वामी रमेशगिरीजी महाराज परमपूजनीय शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा अन्नदेवाची पूजनीय रामगिरीजी महाराज व आचार्य श्री भगवान महाराज शास्त्रीजी सद्गुरू नित्यस्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबशे न्यारे सब मी भरे गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांचंही कृपाछत्राखाली अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडत आहे. श्री क्षेत्र ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र शिंगवे पंचकृषी वैद्य मंडळ यांच्या सहकार्याने भव्य दिव्य कीर्तन महोत्सव पंचम दिवस अर्थात 5 दिवस कीर्तन महोत्सव हरिपाठ काकडा या ठिकाणी सुरुवात. आणि आज ऐकून विशेष आनंद वाटला की 100च्या पुढे इथं पारायणाला बसले. काही गावामध्ये फोन करून बोलून घ्यावं लागतं पगारे महाराज आमच्या गावात सप्ताह बसला तुम्ही पारायणाला या. म्हणजे पारायणाला बाहेरून बोलायचे
ती बी रोजाना बोलायची. पण विशेष ज्या अर्थी पीक चांगलं येतं त्या अर्थी शास्त्रीजी महाराजांचा स्वभाव खूपच चांगला आहे याच्यावरून माणसाला ते जाणवतं. मिठाची बरणी तुम्ही कितीही उघड ठेवा मुंग्या लागत नाही, आणि गुळाची बरणी किती लपवून ठेवा किती लांब ठेवा तिथं मुंग्या जात असतात. विठाला विठाल तथा कीर्तनकार आदरणीय रामकृष्णजी महाराज चौधरी, दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण पगारे महाराज आहे ना, अरुण महाराज पगारे, दुसरे तुम्ही सांगा तर शास्त्री तुम्ही नावं सांगा मला. आप्पा महाराज खपके, आदरणीय सुरेश महाराज, दुसरे सडेकर महाराज, हरिपाठ सम्राट माऊली महाराज गुंजाळ, मृदंगाचार्य आमच्या गावातील प्रतीकजी महाराज, दुसरे गायकी महाराज, दोन्ही चौकदार. सिस्टम ही अत्यंत सुंदर लागलेली आहे, सुंदर आहे सिस्टम, सुंदर आहेत. लहान बालक, तरुण मंडळी, महिला पुरुष सर्वच गाणारे पिणारे सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप आनंदाने म्हणजे डोंगरगावचे गोविंदभाऊ आहेत, नरबदे आहार जगन्नाथ महाराज ते बी उपस्थित आहेत, गोरख बाबा आहेत, पिंपळवाडीकर, अजून भोजडेकर आहेत, पीटी मास्तर आहेत, शूटिंगवाले आहेत, चौकी भोजडे चौकीकर आहेत, ठाकरे महाराज आहेत. आम्ही ते ठाकरे पाहिले नाही, पण हे ठाकरे आम्हाला भेटतं कधी बी आम्हाला, त्यांनाही धन्यवाद करतो. सुव्यवस्थित अगदी सुंदर वातावरण आहे महाराज, जिथल्या तिथं अगदी सुंदर व्यवस्थितपणे आहे. झेंडे सुद्धा इथं ओरिजिनलच आहे, ही मला विशेष वाटलं. हे झेंडे असतात खास वारकऱ्याचे, त्याला इथं म्हणून तर म्हणलं ना मी, हे शास्त्री बी आहे आणि पुन्हा आचार्य स्त्री आहे. तर ते जाणवलं. श्री हरिहरेश्वर भगवंताच्या कृपेने आपला हा उत्साह सोहळा दरवर्षी खूप मोठ्या प्रेमाने आनंदाने वाढत जाऊ. ज्यांची ही जमीन आहे ते जमीनदार नाही, ती इमानदार सुद्धा आहे हो. तर ते इथं पाणी भरून त्यांनी इथं ठाकरे महाराज काला कित्ता केला असता, पण त्यांच्या जमिनीमध्ये इथं लोक वारकरी येतात, साधू येतात, राहतात. त्यांनाही धन्यवाद करतो. मी सर्वांना वंदन करून या भांगावर आपल्याला चिंतन आम्हाला करायचं आहे. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नारायणगिरी महाराज की अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा एक नामपर आहे. पहिल्या दिवशी नामाचं महात्म्य सांगावं असा संप्रदायाचा नियम आहे. नामाचं महात्म्य सांगण्यापेक्षा जो नाम घेऊन सांगतो त्यात त्यांचा विशेष प्रभाव पडतो असतो माणसाचा, बरं का. नाम घेत राहा, नाम घेतलं पाहिजे, नामच घेतलं पाहिजे. हे नुसतं सांगणारे फार आहे, पण करणारे फार आहे आमच्यासारखे. करून सांगणारे, खाऊन सांगणारे, गाऊन सांगणारे. आज दिवस पहिला आहेत, मग उद्या जाऊ ना, मग आज काय, आज पहिला दिवस आहेच ना, असं करता करता येतच नाही. एक एक सेकंद, एक एक पल पल फार महत्वाचा आहे. तुका म्हणे करा आयुष्याची मोल, नका वेचू बोल नामे विन. नामधारक महात्मा जर खास त्याला नामाची चटक लागली शिवाजी महाराज, तर तो व्यक्ती बोलणं कमी करेल. बोलणं कमी, खाणं कमी, झोप कमी, वाद कमी, असं जिथं जाणवतं ना, जाणून घ्यायचं याला नामाची चटक लागली. जी चटक लागली माऊली महाराज, ती चटक पुन्हा कशी कधी कशाने सुटत नसते. मग चटक कोणतीही असो, तंबाखूची असो नाही तर मग कशाची असो.
एका महात्म्याचं मी ऐकलं शास्त्री महाराज की तो तुम्ही बायको सोडीन पण तंबाखू सोडणार नाही म्हणे. अशी इथपर्यंत माणसाची एक चटक असते ती. पण त्या तंबाखूमध्ये काही विशेष असं रूपात नाही, गुणात नाही, दिसायला बी चांगली खास नाही, तर म्हणून त्याला पांढरं तुला लावलं तिला अगदी त्याला चोळून अशी घाण खाली काढून अगदी जी चांगली अशी हे घेऊन ओठ बाजूला करून वाया न जाऊ देता पार्किंग करतात. पार्किंग ती तंबाखू अशी चटक लागली माणसाला. असो चटक नामाचे लागावे. आणि नाम महाराज ज्या हृदयामध्ये जातात तिथलं अंतःकरण शुद्ध करतात. हे नामाचं पहिलं काम आहे. नामा सरिसाची हरी रिगे हृदया माझ्या रे, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नाथमारांची ओवी आहे. नामा सरिसाची हरी रिगे हृदया माझ्या रे. नामाबरोबर हरी असतो. हरी सोडून नाम वेगळं नाहीये. नाम आणि नामी दोन्ही एक आहे. असा भाव ज्यांच्या हृदयामध्ये जाणवला झाला तो कधी नाम सोडणार नाही. भाव ज्याचे गाठे त्याशीला भाव ठाऊठी, त्याशीला भाव ठाऊठी, त्याशीला भाव ठाऊठी. भाव ज्याचे गाठी भाव बुडाला काय करू. भाव एक नाम आपलं काम करील. अनंत जन्माचे तप एक नाम, एक नाम ते येण्याकरता आम्हाला अनेक नाम घ्यावं लागेल. जनरेटर शास्त्री महाराज ते चालू होण्याकरता ते एका चक्र चालू होतं, पण एक चक्कर येण्याकरता त्याला अनेक चक्र घेतला पाहिजे. कोणी तुम्ही झोपले का सर? एक चक्र चालू होतं मशीन, परंतु एक चक्कर घेण्याकरता त्याला 4-5 चक्र तरी मारल्यानंतरच ते एकाच चक्र चालू होत असतं. काळापाषाण एका दगड एका ठोक्यात फुटत नाही, तो अनेक मारल्याने एकदा फुटत असतो. नाम घेत राहावं, मन लागो न लागो बस. बरं का, मन लागो न लागो. मन लागलं तर तो महात्मा झाला. मग मन लागलं तर तो महात्मा होतो. आपण अजून साधक बी नाहीये. साधक बना, सिद्ध नंतर बना. सिद्धयोगी महात्म्यांचा इथं आशीर्वाद आहेतच. पिंपळवाडीचे सिद्धयोगी महात्मा आपल्या भागामध्ये खूप भाग्यवान. आपण इकडे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आहे, गोविंदगिरीजी महाराज, शिर्डीला साईनाथ महाराज, आणि सर्वांच्या मध्ये आपण आहोत. आणि काल परवादिवशी सर्वांचं भाग्याने नर्मदा मैयाचे एक सुपुत्र असणारे दादा गुरु महाराज ते बी अचानक दर्शन देऊन गेले. हे बी सर्वांचं भाग्य आहे. महात्म्यांचं बी जेवण तर नाही, पण पाणीसुद्धा पित नाही. किती विशेष आहे. आम्ही दिवसातून किती काय पित असतो, तरीसुद्धा आम्हाला कमजोरी येते. तर महात्म्यांचं 4-5 वर्षापासून सारखं जप चालू आहे. आमचे गुरुवर्य सद्गुरू नारायण महाराज सुद्धा लक्ष खाण्यावर नव्हतं, केवळ नामचिंतन. फिरत सने मगन सुख आपने, सने मगन सुख आपने.
प्रभु सुंदर अजीर बिहारी नाम प्रसाद सोरैना नाम प्रसाद सोरैना मंगल मंगलहारी प्रभु सुंदर अजीर नाम प्रसाद शोक नाही सपने फिरत सनीह मगन सुख आपणे. ही चौपाई महाराजांना लागू होते. फिरत सनीह 107, 8, 10 वर्ष महाराजांनी आपल्या सर्वसामान्य लोकांना दिलं, परंतु भजन सोडलं नाही. लोक म्हणायचे महाराज बसून कीर्तन करा, बसून कीर्तन करा. महाराज म्हणायचे बैल बसला की बसलाच म्हणे. सुरेश महाराज महात्म्याची एक मस्ती वेगळी असते हो. ज्या भ्रमराला मकरंद लादला ते भ्रमर त्याला इतकं जाऊन चिकटतं की ते कशाला पुन्हा स्मरण करत नाही. भ्रमर गुंतले सुमन कळीके, सुमन कळीके. सुमन चांगलं मन, चांगलं मन असेल ना तर नामामध्ये आपोआप लागतं. मन लागणार नाही, पण नाम घेत राहा एक दिवस नामात परिमळाची धाव भ्रमर बोडी परिमळाची धाव भ्रमर बोडी तुझी गोडी तुझी गोडी ओरिजिनल फुलाचे भाव पाडले बाबा तर डुप्लिकेट फुलामुळं. बरं ते प्लास्टिकच्या फुलाला आयुष्य फार आहे. शिवाजी महाराज बरे दिसार यांच्यापेक्षा भारी दिसतात. कोण? सुगंध नाहीये पण दिसायला फार भारी दिसतात. लय आयुष्य जीवन थोडाही भला जो हरी सुमिरन होय, लाख वर्ष का जीवना लेख करीना कोय. जीवन थोडं असावं पण मधमाशीप्रमाणे असावं. माशाचे 2 प्रकार ऐके महाराज. एक साधी माशी आणि एक मधमाशी. मधमाशी ती मधच प्राशन करणार आणि ती साधी माशी ती काही खाली महाराज ती कुठेही बसती. ते येता कुठेही बसते. श्रीखंड असू द्या, बासुंदी असू द्या, राजाचा टोप असू द्या, छाती असू द्या. विशेष करून जर एखाद्याला बेंड झालं ना महाराज तर बेंडावरती अवश्य बसत असते. मग माणसांनी त्या बेंडावर रुसावं का त्या माशीवर रुसावं बरं? मौलीची हुई मला ती आठवणा पण त्याचा अर्थ मला माहिती आहे, लक्षात आला की बेंडावर माशी निश्चित बसते. पण माशीवर रुसण्यापेक्षा बेंड होऊ देऊ नका. माशीला काय बसतं? माशीचा स्वभावच आहे तिथं बसणं, त्याचा स्वभावच आहे तिथं बसणं. आणि म्हणून शुद्ध मन, चांगलं मन नामाने जर झालं तर ते मन कधी नामाला विसरत नाही. आणि ते नाम सहज आणि वेदाचीही सार, वेदाची बीज हरी हरी अक्षरे. आमचा कोणता ग्रंथ सुटलेला नाही शास्त्री महाराज, तरी परंतु आता आम्ही एकच ध्यास धरला प्रभूच्या नामात, गोसेवेमध्ये आणि सेवा करत आपलं हे आयुष्य घालवणं आहे बस, दुसरं काही नाही. आता आम्हाशी विश्वास तुझिया नामाचा, मनोनिया वाचा घोष करू, मनोनिया वाचा घोष करू, मनोनिया वाचा घोष करू. आम्हाशी विश्वास तुझिया आम्हाशी विश्वास तुझिया नामाचा, आम्हाशी विश्वास तुझिया नामाचा, आम्हाशी विश्वास तुझिया नामाचा. मनोनिया वाचा घोष करू, मनोनिया वाचा घोष करू, मनोनिया वाचा घोष करू.
बाबासाहेबास देवा तू तारशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी दरी तुझं नाम आम्ही आता धरलेलं आहे. आम्ही धरली शेंडी नाम तुझे. बस पतंग कितीही उंच असू द्या, दोर आपल्या हातात असेल तर पतंग कुठं जाणार नाही. नाम आपल्या जवळ असेल तर भगवान कुठं जाणार नाही. वशे नामापाशी आपुलिया. नामचिंतन जिथं असेल तिथं भगवान निश्चित असतो, अशी अनेक प्रमाण गाथ्यामध्ये आहे. आता आमचे प्रमाण खूप पाठ झाले, कीर्तन पाठ झालं, पण आम्ही अजून प्रामाणिक नाही बनलो बाबा. ज्या दिवशी प्रामाणिक बनू त्या दिवशी ते प्रमाण आमच्या मागे लागतील. विठ्ठल सहज नाम सुलभम भगवन नाम. जिव्हाच्या वशवर्तीने. जिव्हा आपल्या वश आहे, सहज घेता येईल, पण वेळ बी आहे. सर्व असून पुन्हा ते फुकट आहे, सहज घेता येईल आणि अनेक लाभकारी आहे. ते आम्ही का घेऊ नये. अभंगाचं पहिलं फुकाचे ते लुटा सार, लुटा सार, सार फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार, सार फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार, सार फुकाचे ते लुटा सार. वारे अमर सदैव, वारे अमर सदैव, नाही गर्भवात पुरती ओढती, नाही गर्भवात पुरती. वारे अमर सदैव, वारे सदैव, सदैव नाही गर्भवात पुरती, हो नाही गर्भवात पुरती. फुकाचे वारे अमर सदैव, वारे अमर सदैव, फुकाचे ते लुटा सारा, वारे अमर सदैव, वारे अमर सदैव, वारे अमर सदैव, अभंग सप्ताह होता. तो प्रसंग अजून मला आठवतोय. शास्त्री महाराज, गणेश महाराज सप्ताह सुरुवात करणार पहिल्या दिवशीच महाराज अजून आले नव्हते. मिरवणुकी चालू होतं प्रसंग आणि त्या पुलावर एक बॉक्साची गाडी पलटी झाली. बॉक्साची गाडी आणि त्या बॉक्समध्ये त्यावेळेला वारकऱ्याचा असा प्रश्न झाला की आता भांडणाला जावं का हे घ्यावं काय. बऱ्याचशा टाळकऱ्यांनी पिशवीमध्ये टाळ घातली. त्यात इथं कोणीच नाही. तो प्रसंग मला खरोखर आठवतो, खोटं नाही. इथं लाईव्ह चालू पुन्हा. बऱ्याचशा लोकांनी फुकटचं होतं ना, आणि बहुतेक काही माणसाला ते घेतल्याशिवाय गाता बी येत नाही. तर म्हटलं फुकटचंच आहे आणि 7 दिवस पुन्हा आपल्याला काम येईल पुन्हा. बऱ्याचशा लोकांनी बॉक्सच्या बॉक्स लंपास केले. तेव्हा मला कळलं फुकाचे ते लुटा सार. एक सुंदर भजन आहे पगारी महाराज. गली गली तो आनंद लुटत, नाम लुटत चला. नामाचे मोती आहे, राम नाम मोती आहे आणि फुकट आहे. एक ना एक दिवस शरीर जाणार, पण हा प्रसंग ही वेळ पुन्हा पुन्हा येणार नाहीये. फुकट आहे, सारातला बी सार आहे आणि ते आपण घेत राहावं. का घेऊ नये. यथार्थ आपल्यापाशी पुण्य कमी आहे. जर साखर गुळ सर्वांना गोड लागते तर एका व्यक्तीला का गोड लागत नाही. पित्त झालेले आहेत. पित्त झालेल्या व्यक्तीला साखर गुळ गोड लागत नाही. आपण जर गुळ साखर घेत राहिलो, खात राहिलो, तर
तर ते कडूपणा निघून जातो आणि पुन्हा गोड पण लागत असतो. म्हणून नाम घेत राहा, घेत राहा, घेत राहा. पाप नष्ट होईल आणि पुण्याचा जोर सुरुवात होईल आणि मग आनंद मिळेल. विठ्ठल फुकाचे ते लुटा सार, फुकट नाही बाबा. कष्ट नाही, सायास नाही, कपडे बदलायचे नाही, घर बदलायचे नाही, काही बदलायचं नाही. नामाचे चिंतन नामाचे प्रगट चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे, जिथं असाल तिथे. काम कोणतंही असो, कार्य कोणतं असो, व्यवहार कोणताही असो, व्यवसाय कोणताही असो, पण नामस्मरणामध्ये आपण राहावं. बस. निश्चित संत महात्म्यांची गॅरंटी आहे की ते नाम तुम्हाला वैकुंठापर्यंत पोहोचतं करील. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. कसंही वागलं तरी शेवट पत्रिकेवर वैकुंठवाशीच लिहावं लागतं माणसाला. अजूनपर्यंत सुरेश महाराज नरकवाशी पत्रिका अजून कोणी वाचली नाही आणि कोणी लिहिणार बी नाही. कसं लिहावं बरं नरकवाशी? नरक ओश नाही पडला इथं. आम्ही काही लिहा, स्वर्गवाशी, नरकवाशी, वैकुंठवाशी, कैलासवाशी, पण इथं नाशी तर तिथे बी नाशीच. मग जयाची आहे एक धड नाही, दयाचे परत्र पुसशी काय. येथे चिजू खोटा तेथे तो करंटा, तेथे जो खोटा तेथे करंटा. व्यर्थाला पोटा माऊलीच्या, व्यर्थाला पोटा बॅटरी चार्जिंग फुल होती, पण त्याला फक्त रेंज नव्हती. असे बरेचसे फोन आहे. बंगला मोठा आहे, जमीन आहे, पैसा आहे, आरोग्य चांगलं आहे, मान सन्मान आहेत, पण नाम रूपी चिंतन रूपी रेंजच नाही. फुकाची फुकट गेलं, मला व्यर्थ फुकट गेलं. नामधारक बना. दुसरं काही करायची गरज नाहीये. कुठं जाऊ नका, नाशिकला तर जाऊच नका.
नाशिकला लोक गेले महाराज भगवान महाराज मला अचंबा वाटतो की ज्ञानेश्वर असताना तुकाराम महाराज असताना लोक नाशकाला कशा करता गेले आणि तिकडून पश्चाताप करून आले महाराज आम्ही फसलो तुम्ही नाही फसलो तुमची बुद्धी फसली तिथं काय तर म्हणे आम्हाला जरा बरं लागत नव्हतं आणि बाहेरचं होतं आणि आतलं होतं काहीच नाही बाहेरचं ना आतलं सर हे मनाच्या सारा खेळ आहे सारा हा ज्ञानेश्वरी गाथा वाचा काही बाहेरचा आतलं काही राहणार नाही तुम्हाला ज्ञानेश्वरीचा आश्रय घ्या ज्ञानेश्वरी हे अमृत आहे आमचे पूजनीय महाराज सांगायचे ज्ञानेश्वरी हे अमृत आहे आई तरी इथं सांभाळते पण ज्ञानेश्वरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांभाळेल बाबा प्राकृत आईला आई बनण्याकरता काही दिवस लागतात 20 वर्ष तरी किमान लागतात पण ज्ञानेश्वर महाराज ही स्वभावतः माऊली आहे आजही माऊली आणि उद्याही माऊली राहणार त्या माऊलीचा आश्रय घ्या ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा कधी कधी पेपर बी वाचा पेपर जरी वाचला पेपर का वाचायचा असतो एकच कारण पेपर वाचला म्हणजे कोणत्या सुनेने कोणत्या सासूला बाहेर काढून दिलं हे पेपरमध्ये कळतं माणसाला नावच वर्तमान आहे वर्तमानात भगवान वर्तमान काळामध्ये आहेत भूतात नाही भविष्यात नाही सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते वर्तमान काळात राहावा एक महात्म्यांचं वाक्य ऐकलं मी प्रेमानंद महाराजांचं वृंदावनला गेलो होतो उद्या मी 1,00,000 जप करील उद्या करण्यापेक्षा आता या क्षणात तू काय करतो ते पहा विठ्ठल उद्या तर कराच पण आता मनात काय चाललं वर्तमान काळ जर चांगला असेल तर भविष्य चांगलं होईल भूतही चांगलं होईल वर्तमान काळच भविष्य बनवत असतो भविष्य चांगलं बनण्याकरता वर्तमान काळामध्ये चांगला व्यवहार चांगला आहार आणि शुद्ध आहार असावा मी सांगत असतो आमचं सांगायचं कामच आहे तुमचं ऐकायचं कामच आहे काही कळत नाही काय चाललं ते सांगा वांगी वडाला वांगी काय खरं नाही उद्या करू असं नाही आता लगेच केलं पाहिजे करू ना मग पुन्हा येईल कोरोना मग आता मी असं ऐकलं महाराजी की कोरोनापेक्षा भयान रोग येणारे म्हणतात बाबा येऊ नये रोग येऊ नये रोग येऊ द्यायचा असेल तर कीर्तन याला का रोग आला का काही कीर्तन याला असेल हा रोग लागावा भजनाचा रोग लागावा ज्याने लाईनला धरलं आपण त्याला धरलं की आपण मी लाईनमय होऊन जातो पहा पण लाईनना ज्याने धरलं त्याला धरून पहा काय होतं भगवान महाराजांच्या बरोबर राहा सुंदर आश्रम आहे एकांतामध्ये आहे सुंदर आहेत मंगलमय आहेत आणि हरिहरेश्वर एकाच ठिकाणी आहे आणि असं मंदिर असा देवता आम्ही कुठं अजून दर्शन केलं नाही कुठं खूप सुंदर मूर्ती बाबा सुंदर आहे ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीये हाय ना तवा तापेल घेऊ पोळी बाजून उद्याचा काय भरोसा आहे मी मागे बोललो होतो उद्या करू याच्या भरोसा किती राहायचंच नाहीये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मागे घटना घडली त्यातून मी एक बोध घेतला शास्त्रीजी महाराज सकाळी वेळेला 9 वाजता तिथून निघाले असतील मुंबईहून असं वाटलं नाही की असं होईल म्हणून काही काळामध्ये खाली उतरणार होते पुढं मंडप 4 मिटिंगी होत्या फुलहार गजरे सर्व तयारी असेल आणि 9 वाजताच बातमी सर्वत्र पसरली की दादांचं असं झालं जुन्या काळामध्ये लोक गेले तरी लवकर कळत नव्हतं की ते गेले म्हणून आता जिवंत असताना नाही अजून आहे असं परत पण ते पाठवतं ते मोबाईलमध्ये 9 वाजता बातमी सर्वत्र पसरली दादांचं असं झालं तर लगेच व्हॉट्सअपला लगेच सुरू झालं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रत्येकाच्या मनामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली असो नसो भाव श्रद्धांजली शास्त्री महाराज. आणि एक वाक्य त्यात अजून विशेष होतं की आता ही पोकळी पुन्हा महाराष्ट्राची पुन्हा कधी भरून निघणार नाही. पण आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर 4 दिवसात पोकळी भरून निघाली. हे त्याला कळलं. मला काय सांगायचे ते आता त्यांच्याच घरच्या त्यांच्या असणाऱ्या अर्धांगिनी त्यांनी जागा भरून काढली. याचं नाव संसार आहे, याचं नाव प्रपंच आहे. प्रपंच सुख देत नाही, दुःखही देत नाही, प्रपंच धोका देत असतो. या प्रपंचात राहत असताना माणसाने सावध राहावं, नामात राहावं. ते नाम जवळ असेल तर खडक्या आपटल्या भीती नाही आहे. तुला माहिती आहे बाबाजी, मीठ वाढणारा पुन्हा येत नसतो, नाम घेणारा पुन्हा पुन्हा येत नसतो. विठ्ठल विठ्ठल जगाचं काही खरं नाही. कीर्तनकार, कलाकार, मृदंगाचार्य, गायक, कीर्तन सुरू होईपर्यंत कुठपर्यंत आले? जेवण करणार का, चहा पाणी घेणार का, हे करणार का? पण कीर्तन झालं, नारळ दिलं, मग कुठं गेले, काही केले, कोणी फोनही करत नाही आणि काय नाही. मला तेव्हा कळलं, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया, सब मतलब के यार देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार देख लिया. परिमळ गेल्या ओस फुल देते, आयुष्य शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून 10 मिनिटं बाकी आहे. सुगंध गेला की नुसतं फुल राहतं, सुगंध निघून जातो. सुगंध आहे तोपर्यंत सुगंधा वाटीत चला, आणि ती आहेत नाम. फुकाचे ती लुटा सार आणि अमर व्हा. अरे आपण अमर आहोतच, अमर आहा, आपण अमर आहोत, अमराची आहोत. अमृतस्य पुत्र आहा, आपण अमृताचे पुत्र आहोत. मरणारे नाहीये, मरणाला पाहणारे आहोत. बरं का, म्हणजे गुरु महाराज सांगायचे की मरणाला मारून मग माणसाने मागं उरावं. अमर आहोत आम्ही सदैव सुडके, जवळी येता चूर धाके. सदैव सुडके, सदैव अमर बना. जीव अमरच आहे आणि शरीर कधी अमर होऊ शकत नाही. कितीही टॉनिक खा, किती च्यवनप्राश खा, किती दंड बैठका करा, एक दिवस शरीर जाणार जाणार जाणार. त्याकरता फुकाचे ते लोटा सार, वारे अमर सदैव विठ्ठल विठ्ठल. ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते. गेला दिवस गेला 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 महाराज गेला मग नाही हाता, गेला मग नाही हाता, गेला नाही हाता, गेला नाही हाता. उडते चिंता वाटत से, उडते चिंता वाटत से,
गेला बदलून आता गेला नाही आता गेला मग नाही हाता पुढती चिंता वाटत अशी ही वेळ असा काळ असा देश अशी संधी पुन्हा येत नाहीये न जाणो आपण मेल्यानंतर कोणत्या देशात जाऊ कोणत्या योनीत जाऊ कोणत्या प्रांतात जाऊ काही सांगता येत नाही बाबा कवन जाणे कैशी व्यवस्था कैसा देह लाधेल अनंता केव्हा तव चरणे येईल म्हणून फुकाचे ते लोटासार व्हारे अमर सदैव अमर हो म्हणजेच आपल्याला पुन्हा गर्भवास जायचं काम पडणार नाही अभंगाचं द्वितीय चरण नाही गर्भ वास पुढती नाही गर्भ वास पुढती नाही गर्भ वास पुढती नाही गर्भ वास पुढती नाही गर्भ नाही गर्भवास पुढती 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 डोंगर चढती डोंगर चढती वास पुढती नाही गर्भवास पुढती गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता दाम तुमचे दाम नाही नाम राम दाम दोनों बडे दोनों का है काम राम भी पाहिजे नाम भी पाहिजे दाम भी पाहिजे दाम संवारत काम को राम देत आराम राम नाम आराम देईल आणि दाम मात्र आपला व्यवहार साजून करेल म्हणून गर्भवासात जाणं म्हणजे फार प्रसंग विचित्र येतो वेळ संपत आली आपली गर्भवास म्हणजे तो प्रत्यक्ष नरकवास आहे महाराज गर्भवास म्हणजे ते असं नाही की एस टी बसमधून खाली उतरणं नाही एस टी बस सध्या कठीणच म्हणा गर्भवास काय सांगू गर्भीची आता ना मज भोगिता नारायणा बसमधून उतरणं बी फार कठीण झालं सध्या अनुभव नाही पण 75 नंतर बरीचशी सध्या आता गर्दी वाढल्यामुळं कठीणच झालं हुशार म्हणून शिवाजी यांना गर्दी असेल ना बरं का गर्दी असेल एस टी भरलेली आहे माणसं मध्ये चढत आहे हा काय करतो खिशातून 10 रुपयाची दस्ती काढतो उपरनं काढतो त्या शिरो टाकून देतो
शीटावर जर 10 रुपयाची दस्ती टाकली गोरख बाबा तरी पण तिथं कोणी त्या शीटावर बसू शकत नाही. 10 रुपयाची ती दस्तीने एसटी बुकिंग केली. किंमत नाही त्या दस्तीला, पण लोक बसत नाही. अनुभवी आले अंगात, लहानपणचा प्रसंग येतो, कोणी बसत नाही, भांडणं होतात. मग तुझं ते तुझ्या बापाची कधी शीट म्हणतो, पण दस्ती माझी पडली तर माझी दस्ती. अरे दस्ती तुझी नाही, तुझं काहीच नाही येतं, पण दस्तीनं एसटी बुकिंग केली. तसं या जगामध्ये आपल्याला नेताना काही संग नेणार नाहीये, पण माझं घर, माझं दार, माझी जमीन, माझं असं ज्याला माझं म्हणला की म्हणजे ते आम्ही बुकिंग केली. पहा तिथं आम्हाला मग मनुष्य म्हणू नका, बैल म्हणू नका, कुत्रा म्हणू नका, काही होऊन तिथं यावं लागेल. कीर्तन संपलं, मनुष्य घरी गेले. एक मनुष्य पुन्हा आला 12 वाजता, का? चप्पल राहिली म्हणून. इथं काही शिल्लक राहिलं की त्याला इथं यावंच लागेल. विठ्ठल ही जीभ केवळ नामस्मरण करण्याकरता, दुसरा या जीभेचा उपयोग काही कमी करावा. हरी बोला नाही तरी आबोला. बर का? चष्मा कसा करताय बरं? डोळ्या करताय. डोळ्या कशा करताय? चष्मे करताय. डोळे पाहण्याकरता देवाला म्हणा किंवा सृष्टीला पाहण्याकरता चष्मा आहे, डोळे आहेत. डोळ्या करता चष्मा आहे, पण चष्मा करता डोळे नकोय. चप्पल कशा करताय? तुम्ही झोपले का सर? चप्पल पाया करताय. पाया कशा करताय? चपली करता. नाही. गोठ्या करता बैल का? बैला करता गोठा. अरे गोठा पाहिजे, बैला करता पाहिजे, पण गोठ्या करता बैल नको. बैलाने काम करावं, नुसतं गोठ्यात राहून अशी बरेचसे खाया पिया गोली लेकर सोया असं म्हणत जावं. आता झोप येत नाही शास्त्री महाराज, काय सांगावा, अशी चिंता असते. यग विठाबाई नाही झोपच येते. आमची वारकरी माणसं भजन पूजन करून पडल्या झोपतात लगे. झोपावा. ज्याला पडल्या झोप येते तो या जगातला 1 नंबरचा सुखी आहे. बरं ऐका, शरीर भजनाकरताच आहे. शरीर हे केवळ विषयाकरता नसून भगवंता करता आहेत. बस विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करेल केव. नुपजे नारायणे भाव, पावोने ठाव नरदेह. अनेक प्रमाणे एक दर्शन सांगतो आणि थांबतो. पाहेपा शरीराच्या गावा हे प्रमाण आमच्या सर्वांच्या मौलीचं पाठच आहे. समजा उदाहरणार्थ मी आता माझ्यावर घेतो. मी घरून निघालो रामदरबारून, शास्त्रीनं फोन केला कीर्तन करता. आता श्रीरामपूरला आलो आणि आमच्या ड्रायव्हरची बुद्धी बिघडली. दृष्टांत बरं का, येणं सांगत मी खास करून. तिने मला इकडं न आणता तिने मला नेलं थिएटर तमाशा पण नेलं, तिकडं तमाशाकडे नेलं. बरं का, आता खरं सांगा, तमाशात आम्ही गेल्यानंतर लोक तमाशा कमी पाहतील. हा तमाशा काय ते माळीन, काय तो फेटान, काय ते कपडेन. शिवाजी महाराज पैसे देऊन लोक म्हणतील उद्या लगी बातमी पेपरला, कलिकाळ लागला, काही खरं नाही, तमाशावर बाबा आले म्हणे. कपडे, वेश, माळ हे सुद्धा माणसं पाप टाळतात महाराज. आणि म्हणून नाही गर्भवास पडती डोंगर जळती, दोषाचे डोंगर जळतील. शुद्ध होते नारी नर शुद्ध होतील, दोष जळेल. अनंतरमाचे जे नामसंकीर्तन जळतील, पापी जन्मांतराचे पाप नष्ट होईल. आणि पाप गेलं मनुष्य हलका फुलका होतो, शुद्ध होतो, निर्मळ होतो, शांत होतो, स्थिर होतो, पवित्र होतो. असत्य नाम
गर्भवास नष्ट करील, डोंगर जाळेल, असं ते नाम तुम्ही कसंही घ्या, कुठेही घ्या, कोणत्याही भावाने घ्या. अभंगाचं तृतीय उदंड भावी भावे भावे उदंड घ्यावे, आवडीने भावे, हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, भाव कुभाव अनक अलस हो. कोणत्याही भावाने घ्या, लहानीने घ्या, मधल्याने घ्या, मोठ्याने घ्या, सावताराने घ्या, कोणत्याही भावाने घ्या. भाव कोणता असू द्या चालेल, पण घेत राहावं. उदंड भावे उदंड घ्यावी, नाम गावे आवडी. आवडीने गा, प्रेमाने गा. नाम घेत राहिलं की त्या व्यक्तीला संसार राहत नाही. नामलेत भव सिंधू सुखाई, करहो विचार सुजन मनमाही. नामलेत भव सिंधू सुखाई. अजून एक प्रमाण आहे, सिंधू पायवाट होय तुझ्या नामे. सिंधू समुद्रावर आपण नुसतं नाव घेतलं देवाचं की सिंधू आपल्याला रस्ता देतो, अर्थात सिंधूच राहत नाहीये, आणि म्हणून नाम घेत राहावं. महाराज तुमचं बरोबर आहे सर, पण आम्हाला घर सोडणं कठीण झालं. जरा शरीर तब्येत साथ देत नाही, मुलं साथ देत नाही, जरा वातावरण जरा बरोबर नाही, जरा आमचे शेजारचं जरा बरोबर नाही आहे. असं नाही तसं नाही. प्रमादी माणसाला कारण काही असतात. प्रमादी व्यक्ती कधी भजन करणार नाही, बरं का. प्रमाद नको. उन्हात गेला तर मग इतका उन्हाळा, इतका कडक उन्हात कसं पाहिजे म्हणजे बरोबर. इतकं कडक ऊन कसं शक्य आहे उन्हामध्ये. देवाने तो उन्हाळा बंद केला, कमी केला. पुढं पानकाळी इतकी चिडचिड, घरी चिडचिड. मग बोललो होते त्या कोणत्या गावाला, तळवाड्याला. असा सप्ताह झाला महाराज, तिथं रोज पाऊस आणि खाली काळी जमिनी होती. 2-4 वारकरी चालले होते. काय म्हणे घरचीची सोडवीत आलो, इथंही चिडचिड, घरी चिडचिड, इथंही चिडचिड. पानकाळात कमी केला देवाने, थंडी आणली. इतकी थंडी, मग तुला देवाने कुठे ठेवायचं तरी मग तुला. आता उन्हाळा नको, सहन होत नाही, पानकाळा नको, हिवाळा नको, काय करायचं तरी काय. अरे जिथं आहे तिथं जसे असाल तसे देवाचं नाव घेत राहा. तू म्हटलं महाराज आम्हाला कठीण आहे, घर सोडणार नाही. बाबा म्हटले तू घर सोडू, घरच्या घरी राहा. काही लोक ना कोणाच्या आध्यात ना आपापलं घर भलं, ना दिंडीत, ना भजनात, ना वारीला, ना पंक्तीला. आणि पंक्ती असतात म्हणा, बाकी कुठंच नसतात बस. आणि म्हणून तुम्ही जिथं असता तिथं घरच्या घरी राहा. देशाउरी देशात जाण्याची गरज नाही. जिथं असं तिथं नाम घेत राहा. अभंगाचं शेवटचं घरच्या घरी तुका
नाही गर्भवास पुढती एक मात्र खायचीच नाही. देशा उरी नसणेजे नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषाचे घरीच्या घरी. घराचे 2-3 प्रकार आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर वैखरी आहे, मध्यमा आहेत, परे होणं पर वैखरी होणे दुरे, असं ते अजपाजपणे उलट प्राणाचा तिथी मनाचा निर्धारू असे. असं निर्धाराने निश्चयात्मक नाम आपण घेत राहिलो तर कुठं जाण्याची गरज नाहीये. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी सुना मोमिन प्यासी होई आवत मोमिन प्यासी एक मौलवींची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये 11 अध्यायामध्ये. मी वाचोने काही विश्वी दुजियाची भाष नाही, की आमचे कर्म पाहे जे आम्ही आधी म्हणू. विश्वामध्ये भगवान सोडून दुसरं काहीच नाहीये. आणि इतका महात्मा व्यापक बनतो की त्याला एकच घर नाही, हे विश्वचे माझे घर. विश्वाच्या घरामध्ये आपण जर वास केला मग त्या व्यक्तीला तो जिथं जाईल तिथं त्याला घर असतं. पहा, तर काही लोकाला घर घर सुटत आणि मग सुचत आपण नाव घेतलं पाहिजे विठ्ठल गोविंद भाऊ. मला खरं सांगा, तुम्ही माझ्या जवळचे फार प्रेमाचे आहेत. माणसाला परमार्थ अगोदर कळावा की संसार अगोदर कळावा? कसं काय शेंगवर इकडं? अगोदर प्रपंच कळावा की अगोदर परमार्थ कळावा? एवढं कळलं तर भाऊ सारस कळलं. आम्हाला सारस कळतं पण सफर का कळतं हे काही कळत सारं कळतं आम्हाला. एखादं विचारलं अगोदर काय कळलं पाहिजे माणसाला, परमार्थ की संसार? एकदम म्हणे परमार्थ कळला पाहिजे म्हणे.
महात्म्यांचे उद्गार आहे, परमार्थ कळण्याची गरज नाही, परमार्थ समजून घेण्याची गरज आहे. परमार्थ समजावा आणि संसारातल्या लोकांचं असणारं प्रेम कळावं की कोण कोणावर प्रेम करतो म्हणून. हा, आणि परमार्थात राहत असताना विश्वासपूर्वक राहा, विश्वासात राहा. विश्वासाची धन्य जाती, 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 विश्वासाची धन्य जाती. तेथे वस्ती देवाचे, तेथे वस्ती देवाचे, विश्वासाची धन्य जाती, विश्वासाची धन्य जाती, विश्वासाची धन्य जाती. विश्वासाची धन्य जाती. जात धन्य ती आहे की जी विश्वास ही धन्य जात आहे. ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. भांडवल गाठे तरी विश्वास. भांडवल म्हणजे विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि म्हणून ते घर, अशा घरी आपण जिथं असाल तिथं नाम घेत राहा. पडल्या पडल्या घ्या, बसल्या बसल्या घ्या, पाणी पिताना घ्या, जेवण करताना घ्या, दूध पिताना घ्या, दारू नको घेऊ बाबा, घेत राहा. तो का म्हणे, घरच्या घरी देशाउरी नशिने जे. आमचे गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज एकही सेकंद त्यांचं नाम घेतल्याशिवाय जात नव्हतं. अखंड नाम, अखंड चिंतन, अखंड साधना, अखंड जप, अखंड खंडेना जीवन. जशी गंगा वाहत राहते तसं आपल्या मुखात नाम ओघ अखंड वाहत असावा. नाम ओघ लवला हो. नामाची ज्या वाचेमध्ये नाम बसतं ती वाचा वाचा असते, नाही तर ती वाचा वांज असते. वाचा वांज नकोय. विठ्ठल वाचा नवे लांब जळो त्याची जिनी, यातना भोगणे यमपुरी. वा. एक तर नामस्मरणाची अस्त्रे करा, सर्वत्र देव बघा, नाहीतर सेवा करा, नाहीतर दान करा. काहीतरी करा बाबा, काहीतरी करत राहा, नाम घेत राहा. प्रत्येकात देवाला बघा, हे बी सोपं साधन आहे. नारायण भूती नकळे जयाशी, केली हे तयाशी नारायण भूती नारायण भूती नकळे तयाशी, नारायण भूती नकळे तयाशी, नारायण भूती नकळे जयाशी, केली हे तयाशी यमपुरी. त्यांना स्पेशल यमदंड आहेत यमपुरीमध्ये. घरच्या घरी म्हणजे आपल्या हृदयामध्ये, आणि ते हृदय सर्वांचं एक आहे. सर्वस्वच्या अहम तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्व घटामध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वाही काळी असणे, असा परमात्मा सर्वत्र आहे. त्याचं नाम सर्वत्र आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ते नाम कुठेही घ्या, कसंही घ्या, कसायाने घ्या, पण घेत राहा. पगरे महाराज जुन्या काळामध्ये ते कसाई पण सज्जन होते. ज्याला कळलं त्याला कळलं. मला काय सांगायचं त्याला, सोपान काका जुन्या काळामध्ये कसाई पण सज्जन होते. आता सज्जन कसाई नाही राहिले. सज्जनता हा पाया आहेत. सज्जन मनुष्य हो, सज्जन मनुष्य. एखाद्याला पाहिलं
मनुष्याला नक्कीच कामोरी म्हणतात, सज्जन मनुष्य आहे. आणि एखाद्याला पाहिलं आणि लोक म्हणतात आता काही खरं नाही, ही ब्याद आली, आता काही खरं नाही म्हणतात. असं आपलं वागणं असू नये. आपल्या हातातच सर्व काही व्यवहार असतं. मला माझ्या हातामध्ये माशी आहे, तू म्हटलं माशी जिवंत आहे, मी लगेच दाबीन तिला, मरेल म्हणून. तू म्हटलं माशी मरेल आहे, माशी जिवंत होते, मी तशीच सोडून देईल. हां, चिंतन करणं आपल्या हातात आहे बाबा, आणि ते आता करा. घर सोडू नका, घरी राहा. जे घरी राखण राहिले ते घरच्या घरी जरी केलं तरी चालेल. नामस्मरण आमच्या भाग्यातच नाही, आमच्या नशिबातच नाही, आमच्या प्रारब्धातच नाही, आमच्या नशिबामध्ये पोराचा मार्क नाही का? मग सावध व्हा. कुठेही असा, कशी असा, चिंतनात राहून त्या नामाचा पुरेपूर लाभ घ्यावा. पंचम दिवस असणारा हा सोहळा आहेत. आता पहिला दिवस अत्यंत आनंदामध्ये अगदी व्यवस्थित पार पडत आहेत. आणि आता आपल्याला अगदी सेवा समाप्त करायची आहे. थोडा वेळ लागला, अजून थोडा प्रसाद बाकी आहे, तोपर्यंत आपल्याला कीर्तन चालू ठेवायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आजची पंगत ज्यांचे श्री सिद्धयोगी गोविंदगिरीजी बाबा भक्त परिवार, समस्त शिंगवे गाव, गणपती मंदिर परिसर, कळवाडी, बंधारा रोड, बस स्टँड रोड, शिंगवे ग्रामस्थ धन्यवाद. आपल्याला अन्नदाता सुखी भव, खाणारा दाता त्याच्यापेक्षा सुखी भव. सर्वांना वंदन करतो. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करत असताना समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ, ज्ञानश्री वाचक मंडळ, गुणवान मंडळी शास्त्रीजी महाराजांना सहकार्य करून हा आनंद उत्सव दरवर्षी वाढत चालावा. पण एक अर्धा मिनिटच एक भजन घेऊ, त्यानंतर महाराज सूचना करतील. मग मोठ्या प्रमाणे सर्वांनी हात वर करा. एक अर्धा मिनिट मोठ्या प्रमाणे आनंदाने मस्तीमध्ये श्रीमन नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन नारायण 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 नारायण.
सर्वांना वंदन करतो. आमचा रोज हा तुळशीला पाणी, गाईचं दर्शन, जर्शीचं नका, गिर गाईचं, देशी गाईचं दर्शन करून आईचं दर्शन, वडिलाचं दर्शन, बायकोचं एवढं नियम करावा. घरावर भगवा झेंडा लावा आणि दाखवून द्या की मी हिंदू आहेत. बस गर्व शिकव, मग हिंदू म्हणा. कपडाला गंध नाही, शेंडी नाही, जानवर नाही, गर्व शिकव हम नाही. सर्वांना विनंती करतो, हा नियम लावा. आपण लावाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद देऊन या ठिकाणी वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली